मनसेच्या प्रकाश महाजनांनी भाजपच्या पाठिंब्यासंदर्भात एक मोठं विधान केलं। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा आम्हाला पाठिंबा असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची जी सभा होणार आहे त्या सभेचा फायदा हा अमित ठाकरेंनाच होणार असल्याचा विश्वास एबीपी माझाशी बोलताना महाजनांनी व्यक्त केला। असं नसेल तर भाजपच्या एखाद्या नेत्यानं जाहीर करावे की त्यांचा पाठिंबा सरवणकरांना आहे, असंही महाजन म्हणाले। विधानसभेच्या माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा मनसे, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असा तिरंगी सामना रंगतोय। या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही नेत्यांनी आपला पाठिंबा मनसेला असल्याचं म्हटलं होतं, तर काही नेत्यांनी महायुतीतील सरवणकरांना पाठिंबा दर्शवला होता। दरम्यान सरवणकरांच्या या प्रचार रॅलीत भाजपचे कार्यकर्ते देखील दिसले होते। पण प्रचार तर भाजपचे या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते प्रचार तर सदा सरवणकरांचा करतात। भाजपनं जिला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि मोदी आज इथं प्रचार करणार म्हणजे इथल्या उमेदवारासाठीच मोदीला मत मागावं लागेल ना। आमच्या युतीच्या उमेदवारासाठी मागायला नाही, महायुत म्हणजे भाजपनं पाठिंबा दिल्यावर ती कुणासाठी मत मागणार? सदा सरवणकरांसाठी मग कसं मागणार? मग भाजपनं कसं पाठिंबा दिला? ते भाजपचे सर्वोच्च युती निर्धार सभा आहे ना। भाजपचे सर्वोच्च नेते आहेत ते। पंतप्रधान मोदी हे भाजपचे सर्वोच्च नेते आणि भाजपचे नेते स्थानिक त्यांना विचारले स्वतः आम्हाला पाठिंबा देणार नाहीत, परस्पर पाठिंबा देणार नाहीत, म्हणजे याचा अर्थ वरूनच हा पाठिंबा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।